आपले पूर्वज स्वप्नात येत असतील तर त्या संकेतांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. ही जुन्या काळातील गोष्ट आहे. एका पाटनगरात 2 भाऊ राहत होते. ते दोघेही भाऊ श्रीमंत व्यापारी होते. दोघांचाही विवाह झाला होता आणि ते प्रेमाने एकत्र राहत होते. त्यांच्याकडे धनधान्याची कसलीही कमतरता नव्हती. दोघे भाऊ मिळून मिसळून व्यापार करत होते आणि आनंदी होते. त्या नगरात त्या दोघं भावांइतकं धनवान कुणीही नव्हतं. ही संपत्ती त्यांना त्यांच्या पूर्वजांकडनं प्राप्त झाली होती. व्यापाऱ्याचे पूर्वज खूपच दयाळू आणि दानशूर होते. ते नेहमीच दानधर्म, यज्ञ, भोजनदान करत होते. त्यांच्या दारात आलेला कधीही कोणताही व्यक्ती उपाशी जात नसे. ते नेहमीच धार्मिक कार्य करत असत. पण हे दोघे भाऊ मात्र त्यांच्या अगदी उलट होते. ते फारच कंजूस होते. त्यांच्या पूर्वजांची कोणतीच लक्षणं त्यांच्यामध्ये नव्हती. त्यांच्या पूर्वजांच्या पश्चात त्यांनी आयुष्यात कधीही दानधर्म केला नाही. त्यांनी कधीच धार्मिक कार्यामध्ये रुची घेतली नाही. कोणतेही धार्मिक कार्य केले नाही. धन गोळा केले पण त्याचा कधीही सदुपयोग केला नाही. म्हणून त्यांच्या घरात आलेल्या याचकाला त्यांनी कधी दान केले नाही. भुकेने व्याकुळ झालेल्या व्यक्तीस भोजन दिले नाही. त्यांच्याजवळ आता भरपूर संपत्ती होती पण त्याचे पूर्वज मात्र त्यांच्यावरती खूप नाराज झाले होते. पूर्वजांना आपल्या मुलांचा व्यवहार अजिबात आवडत नव्हता. धन कमवण्याच्या नादात ते इतके व्यस्त झाले होते की आपल्या पूर्वजांना देखील विसरले होते. त्यांनी हळूहळू आपल्या पूर्वजांचे श्राद्ध व पिंडदान करणे देखील बंद केले होते. त्यामुळे त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याची तृप्ती होत नव्हती आणि त्यामुळे ते खूप दुःखी झाले होते. पितृपक्षाच्या दिवसांमध्ये त्या व्यापाऱ्याचे पूर्वज पृथ्वीत पूर्वज लोकांमध्ये एकत्र बसून चर्चा करू लागले. आपले दुःख सांगू लागले. त्यांनी आपल्या मुलाला भेटण्याचा विचार केला आणि सगळे पूर्वज एकत्र येऊन धर्मराजाकडे गेले. धर्मराजाला हात जोडून प्रार्थना केली. हे धर्मराज, आमच्या मुलांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. धन कमवण्याच्या लोभामुळे ते आम्हाला विसरले आहेत. त्यामुळे आम्ही संतुष्ट होत नाही. कृपया आम्हाला आमच्या मुलाला भेटायला जाण्याची परवानगी द्या. आम्ही त्यांना समजावून काही वेळानंतर परत येऊ. तेव्हा धर्मराज म्हणाले, हे दिव्य आत्मा, तुम्ही तुमच्या मुलाला प्रत्यक्ष भेटायला जाऊ शकत नाही पण तुम्ही त्यांच्या स्वप्नात जाऊन संकेत देऊ शकता. धर्मराजाचे बोलणे ऐकून पितृ आपल्या मुलांच्या स्वप्नात जातात आणि त्यांना संकेत देतात. सर्वात पहिल्या ते आपल्या मोठ्या मुलाच्या स्वप्नात जातात आणि संकेत देतात. पण त्यांचा मुलगा त्या संकेताला समजू शकत नाही. दुसऱ्या दिवशी ते स्वप्नाला तो विसरून जातो आणि पितरांनी दिलेल्या संकेताला पूर्णपणे दुर्लक्ष करतो. त्यानंतर पितृ दुसऱ्या मुलाच्या स्वप्नात जातात, त्यालाही दर्शन देतात आणि संकेत देतात. पण तोही त्या संकेतांना दुर्लक्ष करतो आणि विसरून जातो. अशा प्रकारे कुणीही आपल्या पूर्वजांनी दिलेल्या संकेताचा अर्थ समजू शकला नाही. त्यामुळे सर्व पितृ पूर्णपणे नाराज आणि क्रोधित होतात. त्यांना आपल्या पूर्वजांनी दिलेल्या संकेताचा अर्थ समजू शकला नाही. पितृंनी स्वप्नात दर्शन दिल्यानंतर काही दिवसांनी त्या व्यापाऱ्याच्या व्यापारामध्ये मोठे नुकसान होते. व्यापारामध्ये सतत नुकसान होत राहिलं आणि हळूहळू त्यांचा सर्व व्यापार बुडाला. कारण त्यांचे पितृ त्यांच्यावरती नाराज झाले होते. त्यामुळे त्यांची संपत्ती नष्ट झाली होती. हळूहळू त्या भावंडांमध्ये भांडणं झाली. त्यांनी आपल्या पूर्वजांनी मिळवलेल्या सर्व जमिनी, संपत्ती, घर देखील विकून टाकले. अशा प्रकारे ते दोघेही भाऊ प्रगती करण्याऐवजी दरिद्री झाले. आता दोघे भाऊ वेगवेगळे राहू लागले. हे सारं पाहून दुसरीकडे पितृ खूप कष्टी होऊ लागले. पुन्हा एकदा ते धर्मराजाकडे जाऊन प्रार्थना करतात. हे धर्मराज, आम्हाला आमच्या मुलाची ही दुर्दशा पाहवत नाही. तेव्हा धर्मराज म्हणाले, मी तुमची मदत करण्याचा प्रयत्न करीन. त्यानंतर धर्मराज एका ब्राह्मणाचे रूप घेतात आणि पृथ्वीवर येतात. त्यांनी त्या पितराच्या मुलांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. धर्मराज ब्राह्मणाच्या रूपात असताना सर्वात पहिल्यांदा मोठ्या मुलाच्या घरी जातात. तो अंथरुणावरती झोपलेला असतो कारण त्याला अनेक प्रकारच्या रोगांनी ग्रासलेले असते. व्यापाऱ्याची बायको ब्राह्मणाला बघताच त्याचे आदरातिथ्य करते, त्याला अन्न देऊ करते.
त्यावेळी ब्राह्मण म्हणाला, पुत्री, तुझ्या घराला पितृदोष आहे आणि याच पितृदोषामुळे तुझ्या नवऱ्याची ही दुर्दशा झाली आहे. तुझ्या नवऱ्याच्या कर्मामुळे तुमचे पूर्वज पूर्णपणे तुमच्यावर दुखावले आहेत. त्यामुळे तुमची परिस्थिती अशी झाली आहे. ब्राह्मणाचे बोलणे ऐकून तो मोठा मुलगा म्हणाला, ब्राह्मण देवता, मी काय केले आहे की माझी अशी बिकट अवस्था झाली आहे? माझा भाऊ देखील मला सोडून गेला आहे आणि अनेक रोगांनी मला ग्रासले आहे. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, पुत्र, तू तुझ्या पूर्वजांना नाराज केले आहेस. तुझ्या पूर्वजांकडनं तुला जी संपत्ती आणि पुण्य प्राप्त झालं होतं ते सर्व तू व तुझ्या भावाने नष्ट केले आहे. त्यामुळे तुझी व तुझ्या भावाची अशी दुर्दशा झाली आहे. तुझ्या पूर्वजांनी तुमच्या स्वप्नात येऊन कितीतरी वेळा संकेत दिले, पण तुम्ही त्या संकेताकडे दुर्लक्ष केले. तुम्ही आपल्या पूर्वजांचा अपमान केलात. त्यामुळे तुमच्या सर्व वैभवाचा, धनाचा आणि मानसन्मानाचा नाश झाला आहे. ब्राह्मणाच्या त्या सांगण्यानंतर त्याला आठवले की त्याच्या स्वप्नात त्याच्या पूर्वजांनी त्याला दर्शन दिले होते. तो ब्राह्मणाला म्हणाला, तुम्ही सत्य बोलत आहात. माझ्या पूर्वजांनी माझ्या स्वप्नात येऊन दर्शन दिले होते, पण मी त्यांनीच दिलेल्या स्वप्नाचा अर्थ समजू शकलो नाही. तुमची कृपा झाली आहे. कृपया पूर्वजांच्या स्वप्नात दिलेल्या संकेताविषयी मला अधिक माहिती द्या. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, स्वप्नात पूर्वज आले तर त्यांचे काय संकेत आहेत हे मी तुला सांगत आहे. जर पितरांचा उद्धार झाला नाही तर ते प्रेत योनीमध्ये मृत्यू लोकात भटकत राहतात. ते भुकेले आणि तहानलेले व्याकुळ होऊन आपल्या कुटुंबामध्ये प्रवेश करतात. जर मृत व्यक्ती तुमच्यासोबत स्वप्नात गप्पा मारताना दिसत आहे तर त्या मृत व्यक्तीचा आत्मा आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो आहे. 2. स्वप्नात मृत व्यक्ती वाईट परिस्थितीत दिसत आहे किंवा रडताना दिसत आहे, याचाच अर्थ येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मोठ्या अडथळ्यांना तोंड द्यावे लागू शकते. 3. स्वप्नात पूर्वजांना आपण अन्न खाऊ घालताना दिसणं हा एक शुभ संकेत आहे. 4. स्वप्नात एखादी व्यक्ती भूतकाळात मरण पावलेली दिसली आणि तो तुम्हाला आनंदी वाटत असेल तर हे पाहिल्यानंतर घाबरण्याची गरज नाही, कारण हे स्वप्न स्पष्टपणे सूचित करतो की तो समाधानी आणि आनंदी आहे. 5. जर मृत व्यक्ती स्वप्नात येऊन तुम्हाला आशीर्वाद देत असेल तर याचा अर्थ येणाऱ्या काळात तुम्हाला काहीतरी मोठे यश मिळणार आहे. 6. एखादी मृत व्यक्ती वारंवार आपले नाव घेत असल्याचे स्वप्न तुम्हाला पडत असेल तर याचा अर्थ असा आहे की तो आपल्याला काहीतरी अप्रिय गोष्टीबद्दल सांगण्याचा प्रयत्न करीत आहे किंवा येणाऱ्या संकटाची चाहूल देत आहे. तुमच्या जवळची एखादी व्यक्ती आजारपणात मृत पावली असेल आणि ती जर तुमच्या स्वप्नात दिसत असेल तर याचा अर्थ होतो की त्या व्यक्तीचा जन्म आता चांगल्या ठिकाणी झालेला आहे. पूर्वज जर स्वप्नात रागावलेले दिसत असतील तर याचा अर्थ ते तुमच्याकडे काहीतरी मागत आहेत. कदाचित या व्यक्तीची अपूर्ण राहिलेली इच्छा जी त्याला तुमच्या माध्यमातून पूर्ण करायची आहे. स्वप्नात वृद्ध लोक येऊन तुम्हाला आशीर्वाद देतात तर एखाद्या वयस्कर व्यक्ती तुम्हाला एखादे फळ किंवा एखादी वस्तू देण्याचे स्वप्न तुम्ही पाहत असाल तर ते खूप चांगले मानले जाते. याचा अर्थ असा आहे की तुम्ही करत असलेल्या कामामध्ये तुमचे यश निश्चित आहे, म्हणजेच तुम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळाले आहेत. त्याचवेळी स्वप्नात पूर्वजांचे येणे आणि रडणे चांगले नाही. जर तुम्हाला असे स्वप्न पडत असेल तर तुम्ही समजले पाहिजे की येत्या काळात तुमचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला स्वप्नात तुमचे पूर्वज प्रसन्न मुद्रेत दिसत असतील तर याचा अर्थ ते आपल्याकडून घडलेल्या पुण्यकर्मानं आनंदी झाले आहेत आणि त्यामुळे स्वप्नात तुम्हाला ते दर्शन देत आहेत असा होतो. विशेष करून श्राद्धाच्या काळात असे स्वप्न पडणे फार शुभ मानले जाते. तुम्ही केलेल्या श्राद्धाने त्यांचा आत्मा तृप्त झाला आहे. जर एखाद्या मृत व्यक्तीच्या मनातील इच्छा पूर्ण राहिल्या असतील तर मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही व तो पृथ्वीवरच भटकत राहतो. अशा परिस्थितीत तो आपला आत्मा आपल्या जवळच्या माणसांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो व स्वप्नात येऊन आपली इच्छा सांगण्याचा प्रयत्न करतो. अशी स्वप्न पडल्यास
आपण आपल्या पूर्वजांसाठी गरिबांना दानधर्म करावा. मृत व्यक्तींचा आत्मा आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो. जर स्वप्नात तुम्ही आपल्या एखाद्या पूर्वजाला अन्न खाऊ घातले असेल तर हा तुमच्यासाठी एक शुभ संकेत समजावा. याचा अर्थ येणाऱ्या काळात तुमचे एखादे मोठे काम यशस्वी होणार आहे किंवा एखाद्या योजनेत तुम्हाला यशप्राप्ती होणार आहे असा होतो. यासोबतच स्वप्नात जर तुम्ही पूर्वजांसोबत स्वतःलाही अन्न खाताना पाहिले तर याचा अर्थ तुम्हाला पूर्वजांचे आशीर्वाद मिळालेले आहेत. तसेच आता तुमच्या यशाचा मार्ग मोकळा झाला आहे असे समजावे. जर स्वप्नात पूर्वज दिसले आणि अचानक अदृश्य झाले तर येणाऱ्या वेळेत त्या व्यक्तीवर मोठे संकट येणार आहे असे मानले जाते. जर पूर्वजांनी मळकटलेले कपडे घातलेले आहेत असे दिसले तर त्या व्यक्तीचे सगळे धन नष्ट होईल आणि तो दरिद्री होईल. असे स्वप्न जर तुम्हाला पडू लागले तर तुम्ही पूर्वजांना संतुष्ट करायला हवं. त्यामुळे पूर्वजांना संतोष मिळेल आणि त्यांची कृपा प्राप्त होईल. असं जर झालं नाही तर पूर्वज असंतुष्ट होतात आणि त्यांच्या कोपाचा सामना करावा लागतो. त्या ब्राह्मणाचे बोलणे ऐकून मोठ्या भावाला आपल्या चुकीची जाणीव होऊ लागली. तो लगेचच आपल्या भावाजवळ गेला आणि त्याने ब्राह्मणाने सांगितलेली गोष्ट सांगितली. तेव्हा दोघांच्याही लक्षात आले की आपण पूर्वजांना नाराज केलेले आहे. नंतर त्यांनी नदीच्या तटावर जाऊन पूर्वजांचे श्राद्ध, पिंडदान आदी धार्मिक कार्य केले. त्यानंतर पूर्वजांनी एक दिवस त्यांच्या स्वप्नात दर्शन दिले आणि विविध प्रकारचे संकेत दिले की त्यांचे पूर्वज आता संतुष्ट झालेले आहेत. जर स्वप्नामध्ये मृत व्यक्ती स्वतःच्या आणि आपल्या डोक्यावरती हात फिरवत असतील तर याचा अर्थ आहे की आपल्या पूर्वजांनी तुमच्यावरती खूप प्रसन्नता दर्शवली आहे. तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत. जर पूर्वज स्वप्नात हात पुढे करताना दिसत आहेत याचा अर्थ त्यांना तुमच्या कार्यात यश मिळणार आहे असे दर्शवायचे आहे. आपले पूर्वज स्वच्छ पांढऱ्या वस्त्रात दिसत असतील तर हे मुक्त झालेले आहेत असे मानले जाते. जर स्वप्नात पूर्वज दूर आकाशामध्ये बसलेले दिसले तर समजावे की ते अत्यंत सुखी आणि प्रसन्न आहेत आणि तुमच्यावर आशीर्वाद देत आहेत. अशा प्रकारे त्यांनी भावांना संकेत प्राप्त करून दिले. अशा प्रकारे त्यांना पूर्वजांना आशीर्वाद मिळाला आणि हळूहळू त्यांची गेलेली सर्व संपत्ती त्यांना परत मिळू लागली. दोघे भाऊ पुन्हा एकत्र राहू लागले व त्यांचा पितृदोष संपला. अशी ही कथा सुफल संपूर्ण. आणखी एक कथा बघूया. एका आटपाट नगरामध्ये एक सावकार राहत होता. त्याला एक मुलगा आणि मुलगी होती. दोघांचेही लग्न झाले होते आणि दोघांनाही 2 मुले होती. सावकाराचा मृत्यू झाला होता. काही वर्षांनी त्याच्या मुलीच्या पतीचा देखील मृत्यू झाला. त्यामुळे त्याची ती मुलगी आपल्या भावाच्या घरी राहत होती. त्यामुळे तिची वहिनी तिचा खूप रागराग करायची. एकदा पितृपक्ष आला तर भाऊ म्हणाला, मी पितरांना पिंडदान आणि तर्पणासाठी गंगाजीकडे चाललो आहे. असं म्हणून तो गंगाजीकडे निघून गेला. भावाच्या जाण्यानंतर वहिनीनं बहिणीला आणि तिच्या मुलांना शेतात जाऊन राहायला सांगितले. तिनं शेतात बहीण आणि तिच्या मुलांसाठी झोपडी बांधली. बहीण तिच्या मुलांसोबत झोपडीत राहू लागली. ती सकाळ संध्याकाळ भावाच्या घरी काम करायची आणि बदल्यात वहिनी तिला उरलेलं सुरलेलं अन्न द्यायची. जेव्हा ती वहिनीच्या घरून यायची तेव्हा ती चाळलेल्या पिठाचा कपडा घेऊन यायची. घरी गेल्यानंतर त्या कपड्याला पाण्यात भिजवून ती मुलांना खीर करून खाऊ घालायची. एकदा भावाची मुलं आली होती. त्यांनी आत्याला असं करताना पाहिलं. तेव्हा त्यांनी विचारलं, आत्या तू हे काय करतेस? तेव्हा तिनं सांगितलं, मी ह्याची खीर बनवते. मुलांनीही ती खीर खाण्याचा हट्ट केला. बहिणीनं मुलांना ती खीर दिली. ती खीर मुलांना खूप आवडली. त्यांनी घरी गेल्यावरती आपल्या आईला सांगितले की आत्या कपड्याच्या पिठापासनं खूप छान खीर बनवते. हे ऐकून वहिनीला खूप राग आला. दुसऱ्या दिवशी वहिनीनं तिला तो कपडा घेताना पाहिलं. तेव्हा ती म्हणाली, अगं बाई, कपडा कुठे घेऊन जात आहेस? चाळलेल्या पिठाचा कपडा इथेच ठेवून जा. तिनं तसंच केलं. त्या दिवशी वहिनीनं तिला उरलेलं अन्न दिलं नाही आणि म्हणाली, उद्या तुमच्या आईचं श्राद्ध आहे, पण न बोलावता येऊ नका. आणि हो, अंगणात असलेलं पिंपळाचं आणि लिंबाचं झाड हललं तरच या.
हे ऐकून बहीण खूप दुःखी झाली आणि रडत रडत झोपडीत परतली. घरी गेल्यावरती मुलं म्हणाली, आई भूक लागली आहे, काही खायला दे. तेव्हा ती म्हणाली, आज आपण उपवास करणार आहोत, आज उपाशी झोपायचं आहे. उद्या मामीकडे आजीच्या श्राद्धाचं जेवण जेवायला जाऊ. दुसऱ्या दिवशी मुलं म्हणाली, आई मामीनं सांगितलं होतं की आज आजीचं श्राद्ध आहे, तर तिथे जाऊ. तेव्हा आई म्हणाली, मामीने सांगितलं होतं जर दारातलं पिंपळाचं आणि लिंबाचं झाड हललं तरच ये, पण झाड कसं हलणार, त्याच्यात तर फक्त पानच हलतील. तिने मुलांना समजावलं की न बोलावता कुठं जेवायला जायचं नाही. संध्याकाळ झाली तेव्हा तिचे भाचे आले आणि म्हणाले, आत्या आईने हे जेवण पाठवले आहे. ती पाहते तर अन्न म्हणून फक्त 2 पोळ्या आणि उरलेला भात होता. ते पाहून तिला खूप राग आला आणि तिनं मुलांना सांगितले की हे अन्न झोपडीच्या छपरावर फेकून द्या. आणि उपाशीच मुलांना घेऊन ती झोपी गेली. पूर्ण रात्र ती गंगा मातेला म्हणत होती, हे माते माझ्या भावाचं रक्षण कर, आमचं रक्षण कर. दुसऱ्या दिवशी पुन्हा वहिनी म्हणाली, बाई उद्या तुमच्या वडिलांचं श्राद्ध आहे, पण अंगणातील पिंपळाचं आणि लिंबाचं झाड हललं तरच या. दुसऱ्या दिवशीही ती वहिनीच्या घरी गेली नाही. संध्याकाळी तिचे भाचे परत आले. त्यांनी 2 कोरड्या पोळ्यांसह भातासह आणून दिल्या. तिनं पुन्हा त्या 2 पोळ्या व भात झोपडीच्या वर फेकून दिला आणि उपाशीच मुलांना घेऊन झोपली. ती पूर्ण रात्र रडत होती आणि प्रार्थना करत होती. असे करत करत पितृपक्षाचे 16 दिवस निघून गेले. तिचा भाऊ परत आला. त्यानं पाहिले की घराच्या अंगणात फक्त चिखलच चिखल आहे. तो बायकोला विचारू लागला, हा कसला एवढा चिखल आहे, माझी बहीण आणि भाचे कुठे गेले. तेव्हा त्याची बायको म्हणाली, श्राद्धाच्या 16 दिवसांपर्यंत मी तुझ्या बहिणी आणि भाच्यांचे पाय कच्च्या दुधानं धुतले आहेत, म्हणून इथे चिखल झाला आहे. तुम्ही गेल्यावर मी त्यांची खूप सेवा केली आहे, खूप खीरपुरी खाऊ घातली, तरीही ते माझ्यावरती नाराज होऊन शेतात झोपडी बांधून राहत आहेत. भाऊ शेतात पोहोचला. पाहतो तर काय, तिथे झोपडी नव्हतीच. तिथे तर एक आलिशान महाल बांधलेला होता. तिथे त्याचे भाचे खेळत होते. त्यानं त्याच्या बहिणीला जाऊन विचारलं, ताई हे सगळं काय आहे. तिने भावाला सगळी गोष्ट सांगितली. ती म्हणाली, दादा तुझ्या अंगणात जो चिखल आहे तो कच्च्या दुधाचा नसून वहिनीच्या वागणुकीमुळे आहे. मी जे रात्रंदिवस रडत होती त्या अश्रूंचा चिखल आहे. आई वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी वहिनीनं म्हटलं होतं की पिंपळाचं आणि लिंबाचं झाड हललं तरच ये, न बोलावता येऊ नकोस. पिंपळाचं आणि लिंबाचं झाड हललं नाही म्हणून आम्हीही गेलो नाही. आणि संध्याकाळी तिने 2 पोळ्या आणि भात पाठवला. रागाच्या भरात मी त्या पोळ्या झोपडीच्या छपरावर फेकल्या. आई वडिलांच्या आशीर्वादानं आणि तुझी साथ असल्यानं त्या कोरड्या पोळ्या सोन्यात आणि भात हिऱ्यात बदलले. त्यामुळे हे सगळं झालं आहे. भावाने बहिणीकडे त्याच्या बायकोच्या चुकीची माफी मागितली आणि घरी येण्यास सांगितले. तेव्हा बहीण म्हणाली, दादा गंगाबाईनं तुझं रक्षण केलं आणि आता तू आमचं रक्षण करशील, म्हणून आता आम्ही इथेच राहू. हे ऐकून भाऊ म्हणाला, माझ्या पितरांनी जसं माझ्या बहीण आणि भाच्यांचं दुःख दूर केलं तसंच सगळ्यांचं दुःख दारिद्र्य दूर करू दे आणि त्यांच्यावरती कृपा करू दे. भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येपर्यंतच्या 16 दिवसांचा पितृपक्ष आणि श्राद्ध पक्ष असे म्हणतात. पितृ म्हणजेच पालन किंवा रक्षण करणारे, आणि त्या काळात पितर यमलोकातून येऊन आपल्या कुटुंबाच्या घरी राहतात. पितृपक्षात त्यांना जो भोग मिळतो तो ते घेऊन परत जातात. पितृपक्षात ते कोणत्याही लोकात असले तरी ते पितृपक्षात पृथ्वीवर येतात. त्यांची तृप्ती होण्यासाठी जे श्रद्धेने तर्पण करतात त्यांच्याकडे सूक्ष्म रूपानं येऊन ते ग्रहण करतात. त्यांच्या तिथीच्या दिवशी पितृ सकाळी सूर्याच्या किरणांवर स्वार होऊन येतात. ते आपल्या वंशजांकडनं अपेक्षा करतात की त्यांना अन्न जल प्रदान करावे. अन्नदान केल्यानं, दानधर्म केल्यानं, पितरांना जल अर्पण केल्यानं ते तृप्त होतात. म्हणून नेहमी आपल्या पितरांच्या संतुष्टीसाठी दानधर्म अन्नदान केले पाहिजे.